जीव ब्रह्मैक्य सांगणारे कोणतेही महावाक्य, पण त्याच्यामधून निसंगत अर्थ निघतो. तत्वम, तत् म्हणजे ईश्वर, तम म्हणजे अर्थ कोणता निघाला? अशी शब्दाने काय होते? मग ईश्वर काय? मग सगळं वेदांतशास्त्र पालट झालं, पडलं की झालं. ईश्वर जर जीव झाला तर जीव जीवाला जाऊन शरण गेल्याने कुठं मोक्ष मिळते का? मग कोणाला गेला पाहिजे? ईश्वराला. ईश्वर तर जीव झाला. मग तर ईश्वराला सुद्धा आणखी ब्रह्मप्राप्ती होण्याकरता कोणाची तरी सेवा करावी लागेल. कोणाची? मग विसंगत अर्थ निघतो, तो अनुभवाशी जुळत नाही, म्हणून लक्षणा करावी लागते. त्या लक्षणाचे प्रकार शक्तिवृत्ती, दुसरे कोणतं? लक्षणावृत्ती. महावाक्यामध्ये कोणती वृत्ती आहे? भागत्याग लक्षण. जड लक्षणा पुढे पुढे कोणत्या लक्षणाने जे ब्रह्मैक्य निघतं? मग त्याच्यानंतर दोन्ही पदामध्ये काय करावं लागते? भागत्याग लक्षण म्हणजे दोन्ही आहे ना, काही टाकायचं आणि काही दोन्ही पदात लक्षणं करावं लागते ना. लक्षाचं काय? नाही, अभेद कोण सांगते? ब्रह्म आणि आत्मा एक रूपात आहे, ब्रह्मरूपात आहे. लक्षामध्ये ऐक्य आहे. ऐक्य करायचं काय आहे? घट आणि मठ आहे. उपाध्या बाजूला अंतर येत, घटातलं मठ काढायचं आणि मठात नेऊन टाकायचं, असं काय आहे का? मग महावाक्य, त्याला महावाक्यामध्ये लक्षणा करावी लागत असते. त्याच्या अर्थाचा वादाचा प्रश्न. कोणता प्रश्न आहे आता? ते म्हणला दोन पदामध्ये लक्षणा करण्याची आवश्यकता नाही, फक्त एका पदात करायची. मग त्याला विचारते कोणत्या पदात करायची? जीव पदात करायची का ईश्वर पदात करायची? असं आहे का नाही? एका पदात काय करायची? तरी विसंगत अर्थ निघतो. काल आपलं बरंच झालं की जीवपद कोणतं आहे, ईश्वरपद कोणतं आहे? नाही का? अहम ब्रह्मास्मी, याच्यामध्ये जीवपद कोणतं आहे का? अहम हे जीवपद आहे. जीवपद आहे. ब्रह्म हे कोणतं आहे? ईश्वर. ईश्वरपद आहे का? बरं, तुम्ही पहिल्या पदामध्ये काय केली? लक्षणा केली. कोणती लक्षणा केली? जीवपदामध्ये लक्षणं केली. कल्पना करा. भागत्याग. भागत्याग लक्षण. काही टाकायचं आणि काही स्वीकारायचं. स्वीकारायचा अर्थ जमतो का? मग नाही, जमत नाही. कारण काय होईल? मग लक्षणा केली तर ब्रह्म घ्यावं, ब्रह्मजीव आहे असं आहे का नाही? मग एका पदामध्ये लक्षणा करून काम भागत, दोन्ही पदात काय केली पाहिजे? आणि वेदांतशास्त्राचा ब्रह्म आहे जीव ब्रह्मैव नापरा, हे साध्य आहे. दोनच ॲटम्स असतात आहे. वेदांतशास्त्रामध्ये दोनच प्रतिपाद्य विषय आहे. दिसणारं जगात सत्य नसून काय? हा एक मुद्दा. आणि जीव नसून किम स्वरूप आहे. माझ्या तरी काय तुम्हाला 6व्या तरंगाच्या प्रारंभी जगताचं मिथ्यात्व सांगितलं ना. 20-25 परिच्छेद होते. दृष्टी मिथ्यात्व ठरल्यानंतर जीव नसून किम स्वरूप आहे? ब्रह्मस्वरूप. मग त्याचा विचार चालू आहे. मग शक्तिवृत्तीने त्याचा अर्थ निघू शकत नाही. मग लक्षणावृत्ती करावी लागत असते. गंगायाम घोषा, प्रवाहार्थे राजवाडा, गवळ्याचा वाडा असू शकत नाही. मग कोणता शब्द घ्यायचा? लक्षण आहे नाही, वाच्य शब्द सोडायचा, लक्ष शब्द घ्यायचा, प्रवाह शब्द त्यागायचा आणि तीर शब्द काय करायचा? कोणती लक्षणं? जद. असे जण सांगितलं. एका ह्याच्यामध्ये काही टाकावं लागतं, काही घ्यावं लागते. अजात लक्षणामध्ये टाकायचं नाही. मग सगळं काय करायचं? पेढा खायचा असलं तर काही टाकायचं असतं, आणि केळ खायचं असेल तर
टरफले खायचे असते, काही टाकायचं आणि काही, आणि ज्या ज्या लक्षणामध्ये खायचं काही टाकायचं आणि काही घ्यायचं. म्हणून महावाक्यामध्ये कोणती लक्षणं करायला लागते? त्यालाच म्हणतात भाग आणि त्याग, म्हणजे काही भागाकार. म्हणजे एका पदामध्ये लक्षणं जरी केली तरी वाक्य विसंगत अर्थ निघत असतो. म्हणून दोन्ही पदामध्ये काय करायला लागते? मग त्याला आधी विचारत असतो नाही वेदांती कोणत्या पदात लक्षणं करायची, जीव पदात करायची का ईश्वर पदात? वाचा. कारण शुद्ध ब्रह्म कोणत्याच पदाचे वाच्य नाही हा सिद्धांत आहे. म्हणून सर्व पदे विशिष्टाचीच वाचक आहेत आणि केवळ शुद्ध लक्ष आहे. मायेची अपेक्षिक सत्यता आणि चैतन्याची निरपेक्षिक सत्यता मिळून सत्पदाचे वाच्य आहे आणि निरपेक्षिक सत्य लक्ष आहे. बुद्धिवृत्ती रूप ज्ञान आणि स्वयंप्रकाश ज्ञान ही दोन्ही मिळून ज्ञानपदाचे वाच्य आणि केवळ स्वयंप्रकाश ज्ञान लक्ष आहे. अनुकूल विचार चालला आहे वाच्य आणि लक्ष आहे ना. तत्वमसी वाक्यामध्ये वाच्यता आहे, पुन्हा काय लक्षता. लक्ष ऐक्य करायच्या वेळेला दोन्ही कळायला पाहिजे ना. शक्तिवृत्ती कळाली पाहिजे आणि कोणती वृत्ती? लक्षवृत्ती. शक्तवृत्तीने कळाल्यानंतर अनुभवाला जुळत नाही. मग कोणती लक्षणं करायची? लक्षणावृत्ती. पुढे वाचा. अनुकूल विषय संबंधजन्य सुखाकार सात्विक अंतकरणाची वृत्ती आणि परम प्रेमास्पद स्वरूपसुख ही दोन्ही मिळून आनंदपदाचे वाच्य आणि वृत्तीभाग टाकून सुखभाग लक्ष आहे. या रीतीने सर्व पदांची शुद्धाचे ठिकाणी लक्षणा संक्षेप शारीरिककारांनी सांगितले आहे. याप्रमाणे जीवब्रह्माची ऐक्याचा निश्चय करण्यास महावाक्यांच्या दोन्ही पदांचे ठिकाणी लक्षणं अंगीकारावी लागते. वाक्यभाषेद्वारा जीवब्रह्म ऐक्य वेदांताचा सिद्धांत आहे. त्याच्यामध्ये आहे ना जीवविचार ब्रह्मविचार. म्हणलं एवढा ब्रह्मविचार करण्याचं कारण काय आहे? कारण जीव म्हटल्यानंतर जीवविचारामध्ये सगळ्या दुःखाची खाण कोण आहे? आपण जीव झालो ना. म्हणून काय मरदेव सांगता येत नाही, पण कर्माच्या द्वारा कोणत्या आणखी योनीला प्राप्त होईल हेही सांगता येत नाही. जीव 4 योनीमध्ये असतो. अंडाच्या 4 स्वेदजाने आपण 4 मधले होय. अंड्यातून सुद्धा निघते. माणूस कुठं अंड्यातून निघतो का? 4च बनत आहे. आणि पक्षी कोणते कुठून निघतात? सगळे अंड्यातून निघतात. झाडं उद्भिज आणि जमिनीतून निघतात. जीव आहे की ज्या अर्थी झाड वाढते आणि ज्या अर्थी झाड मरते त्या अर्थी जीवन नाही का. 2 धर्म लागले काही जन्म आणि मैखाणी. कोणत्या देहामध्ये जावं हे ते पाप पुण्यावर अवलंबून आहे. कशावर? ते वासनेवर ते अवलंबून आहे. अधिक पाप असेल तर नरक योनी. हे पशु पक्षी कृमी कीटक हे सगळे दुःखाच्या योनी आहे. कोणत्या योनी? अनेक दुःखे सांग किती सकल संसार न साहे पाषाण. देहधर्म कोणत्या याच्यामध्ये गेले तरी सारखेच आहे. कुत्रं जरी असलं तरी सुद्धा त्यालाही भूक लागते बरं का. पण त्याला काय इतकाच फरक आहे, आपल्याला मागता येते आणि त्याला काय करता येत नाही. ज्या अर्थी कुत्रं कुठं उभं राहते दारावर, ते भाकरी पाण्याचं दार उभं आहे. उगीचाच उभा आहे की त्याला भूक लागली आहे, पण त्याला वाणीने काय करता येत नाही. वाणी कुठं आहे सांगण्याकडे? फक्त वाणी कोणत्या देहामध्ये? माणसाला 52 अक्षराचा उच्चार करता येतो. आपण जर रागवलो तर एखाद्या माणसाच्या डोळ्यात पाणी येते. एखाद्या बैलावर आपण रागवलं तर डोळ्यात पाणी येते का? बैल कुठं हसत असतो का? रडत असतो का तो? बरोबर सांग रे म्हणून नरदेहाला फार दुर्लभ होतो म्हटलं. दुर्लभ माणूस हो देव बेनाम क्षमभंगरा
असं तत्रापि दुर्लभ म्हणणं आहे वैकुंठ प्रिय दर्शन. मग सगळ्या देवामध्ये कोणता देव? बरवे झाले आलो या जन्मासीन जोड जोडली महालाभाची उत्तम राशीन जेणे सर्व सुंदर काय त्याच्यात दिली इंद्रिय नासे. फक्त जीवपणा इथेच आपल्याला घालवता येतो. मनुष्य देह अखेरीस करून जीवपणा घालवता येत नाही. सगळे जीव ब्रह्मदेव जरी असला असला तरी तो काय जिथे जन्म मरण आहे हे जीवत्वाची कारण काय जन्म आणि मरण आहे. पुनरपि जननम याचंच आहे. ज्ञानेश्वर महाराजांची व्याख्या त्याच्यापेक्षा अधिक आहे. शंकराचार्य म्हणतात पुन्हा जन्माला येणं पुन्हा मरण याला जीव असं म्हणतात, संसार असं म्हणतात. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात हा भ्रम आहे. काय जीव मरत नाही, जीव काय होत नाही. मग आपण मानून बसलेला मी मरतो मी काय होतो. आत्मा कुठे मरत असतो जन्मत असतो का? मग प्रागप्रथम स्वभाव आहे शरीराच्या पाठीमागे लागतात. शरीर उत्पन्न होते आणि पुढे कालांतराने काय होतं त्याला प्रागप्रथम स्वभाव आहे. जन्माच्या पूर्वी शरीर होतं का? बरं नाश पावल्यानंतर आहे का? दोन अभावाचा प्रतियोगी झाला. जे अभावाचा प्रतियोगी असते ती वस्तू नाशिवंत. मग शरीरात जरी आपलं दिसायला हे जर वाटत असलं तरी ते आपल्या जातीवर गेल्याशिवाय ते केव्हा ना केव्हा कुठेतरी काय होणार. राखत देह पडे असं म्हटलेलं. काही काही लोक तर शरीर मरणार आहे इतके पितात काही रोज डॉक्टर तपासायला येतो. श्रीमंत माणसाला पैशाला काय कमी आहे. बरं ते डॉक्टरचं एक गिऱ्हाईक असते की डॉक्टर तुम्ही बरे होणार आहे असं सांगत नाही, औषध घेत राहा. तेव्हा हे कशा करता सांगितलं अमरत्व हा आत्म्याचा धर्म आहे आणि मरणशीलता हा कोणाचा धर्म आहे? शरीराचा धर्म आहे. ते काय आपल्याला खरं मोठ्याच्या भाषेत सांगायचं म्हणजे दर दिवशी मरण आहे बा, पण आपल्या काय होत नाही, जाणत नाही. एकदा मनुष्य झोपी गेला तर सकाळच्या वेळी उठला तर ईश्वराची कृपा. नाही तर काही माणसं आहे रात्री झोपतात गप्पा वगैरे मारतात ना आणि सकाळच्या वेळी येते गोविंदराव काय झाले म्हणजे वैकुंठात गेले. हे काही सांगता येत नाही, जाऊ द्या. म्हणून मूळ स्थिती कोणती आहे? स्थितप्रज्ञ असते का समाधीत असते की स्थितधी किम प्रभा आहे काय 15व्या अध्यायात निर्वाण मोह जितसंग द्वंद्वैर्युक्ता पदम गच्छन् हे सर्व ह्याच्यामध्ये आहे. अद्वेष्टा सर्वभूतानां भक्तीचं फळ सांगितलेलं आहे. तेव्हा दोन्ही पदामध्ये लक्षणा करावी लागते. एका पदामध्ये लक्षणा करून विसंगत अर्थ होतो असं. मग तो वादी विचार वेदांती विचार कोणत्या पदात लक्षणा करणार? दोन पद आहे ना, एक ईश्वर वाचन आणि एक कोणतं जीव पदात लक्षणा केली तरी विसंगत अर्थ. ईश्वर पदात अर्थ तरी योग्य असा अर्थ निघत नाही. मग दोन्ही पदामध्ये काय केली पाहिजे? एकाच पायावर ते चालता येत. मग चालण्याकरता पाय किती पाहिजे? मला काठी घेतली तर चालणार नाही का? पुढे परिच्छेद क्रमांक 68 एकाच पदाच्या ठिकाणी लक्षणा मानणाराचे मत व खंडन. किती पदाच्या ठिकाणी त्याचं वर्णन करतात. त्याला विचारतात कोणत्या पदात मानतो तो? जीवपदामध्ये लक्षणं मानतो का ईश्वर पदामध्ये लक्षण? दोन पद आहे ना, आहे काय? एक पद आहे ईश्वरवाचक, दुसरं पद कोणतं आहे? मग तो कोणत्या पदामध्ये लक्षणं मानायची वाचा. कोणी असे म्हणतात की दोन पदाच्या ठिकाणी लक्षणा मांडण्यापेक्षा एक पदाच्या ठिकाणी लक्षणा मानूनही भागण्यासारखे आहे. दोन पदात कशाला मानायची? किती पदात? दोन. वादाचं मत आहे असं.
आणि वेदांताचं मत काय आहे? दोन्ही पदामध्ये काय काय हे बघ, काही गोष्टी अशा असायला पाहिजेत. हे बघ, आपल्या दोन्ही डोळ्याने आपण पाहतो की नाही. बरं, एकच जरी डोळा दिला असता तरी काम काय झालं असतं, भागलं असतं. एकच कान दिला ते काही माणसं असतात ना, एकच डोळा असतो, एक आंधळा झालेला असतो तरी काय काम. एखाद्या कानामध्ये विकार उत्पन्न होतो तरी एक कान काय करतो, बरं का. आणि एकच पाय असला तर दोनाची अवस्था आहे. काय पाहिजे, उड्या मारत चालेल का असं? मग पाय किती पाहिजे? ज्यात लक्षणामध्ये बरोबर आहे, अज्यात लक्षणामध्ये बरोबर आहे, पण भाग त्या लक्षणात काय पाहिजे? दोन्ही पाहिजे. एकात काम भागत पुढे. म्हणून दोन पदांचे ठिकाणी लक्षणा मांडणे निष्फल आहे. जरी सर्वज्ञतादी धर्मवान ईश्वराची अल्पज्ञतादी धर्मवान जीवाशी एकता घडत नाही, तर एक पदाचे लक्ष जे शुद्ध त्याची दुसऱ्या विशिष्टाशी एकता घडण्यास हरकत नाही. यास दृष्टांत असा की शूद्र मनुष्य ब्राह्मण आहे असे जर कोणी वाक्य उच्चारण केले तर शूद्रत्व धर्म विशिष्ट मनुष्याची ब्राह्मणत्व धर्म विशिष्टाची एकता म्हणजे विरुद्ध आहे. एका पदात मांडलं तर तुम्हाला वादिवंत बरोबर होऊ शकते. शूद्र मनुष्य कोण आहे? ब्राह्मण आहे ना. ब्राह्मण सुद्धा कोण आहे? मनुष्य. शूद्र कोण आहे? दोघंचं काय करायचं आहे? मग काय करायचं? शूद्रचा धर्म टाकून द्यायचा आणि फक्त मनुष्यत्व घ्यायचं. एका पदात झाली गेलं. मनुष्य कोण आहे? ब्राह्मण आहे. एकता व्हायला काय हरकत आहे? हरकत पुन्हा वाचा की शूद्र मनुष्य ब्राह्मण आहे असे जर कोणी वाक्य उच्चारण केले तर शूद्रत्व धर्म विशिष्ट मनुष्याची ब्राह्मणत्व धर्म विशिष्टाशी एकता म्हणजे विरुद्ध आहे. परंतु विशिष्टाची योग्यता नाही. कोणाची? विशिष्टाची. विशेषणाची काय? विशिष्ट आणि विशेष समजते ना. विशेषणाने युक्त असते त्याला काय म्हणतात? विशिष्ट. आणि विशिष्टामध्ये जो विशेष असते नाही का, लक्षात विशेषण भाग टाकून द्यायचा. काळा घोडा आहे, काळा काय झाला? घोडा विशेष झाला. मग त्याच्यामध्ये काळेपणा टाकून दिला. घोड्याचं ऐक्य व्हायला काय हरकत आहे? नाही का. आता हे शूद्राचा धर्म आहे बाबा. मनुष्य शूद्र विशिष्ट मनुष्य विशिष्ट झाला तो. काय विशिष्टामध्ये दोन असते, विशेष आणि विशेष. काळा घोडा विशिष्ट आहे ना. काळा कोण आहे? घोडा कोण आहे? काळा घोडा. आता बा शूद्राचा धर्म मनुष्य विशेषण आहे आणि मनुष्य काय? विशेष आहे. शूद्र धर्म काय केला? तसा ब्राह्मणाचा धर्म काय केला? टाकून दिला. मनुष्याचं काय आहे? हा, ब्राह्मणत्व आणि शूद्रत्वाचं ऐक्य होऊ शकत. मग कोणाचं ऐक्य होते? विशेषाचं व्हायला हरकत काय? झोप येत नसेल तर ऐकायचं आपलं. बरं, पण चांगली गोष्ट आहे. जीव ब्रह्म ऐक्य करायचं आहे ना. सिद्धांत ऐकून दर्शनकार लोक असे त्यांना घाम फुटतो बा दर्शनकार वादी लोकांना. म्हणलं कसला प्रमेय सांगतात? जीव ब्रह्मैव. त्यांचं मत आहे जीवाचं राहतो, जीव ब्रह्म ऐक्य होऊ शकत नाही. म्हणून ब्रह्मविचार फक्त कोणत्या वेदांतातच आहे. आत्मविचार मात्र काय? पण आत्मा ब्रह्मरूप आहे हा विचार वेदांतात आहे. बरे. परंतु मनुष्य ब्राह्मण आहे असे वाक्य उच्चारण केले तर शूद्रत्व धर्मरहित शूद्र मनुष्याची ब्राह्मणत्व धर्म विशिष्टाशी एकता म्हटली तर विरोध नाही. त्याचप्रमाणे जीव किंवा ईश्वर
यांच्या वाचक पदापैकी कोणत्याही एका पदाचे ठिकाणी लक्षणा करून लक्ष शुद्ध चैतन्याची ईश अथवा जीवपदाच्या विशिष्टाशी एकता होण्यास हरकत नाही. असं वाल्याचं मत. मग त्याच्यामध्ये 4 वाक्य आहे ना, एका पदाचा काय करायचा, लक्षणा करायची, तरी सुद्धा काय होऊ शकते, दोन्ही पदाच्या ठिकाणी लक्षणा करण्याची काहीही आवश्यक लागावात जर काम होते तर गौरव करण्याचं कारण नाही का. राजवाडा असं म्हटलं, काम भागलं काय, उगीच कशाला मग राजाचा वाडा, चा कशाला लावायचा त्याच्यावरती नाही का. काही माणसं 4 महिने चतुर्मास पंढरपूरला होतो, आणि चातुर्मास होतो असं म्हटलं तर पुन्हा 4 महिने म्हणण्याचं कारण लाघवात जर कामाचं तर गौरव करण्याचं काही नाही, कारण नाही. लाघवा जर काम होतं ते म्हणलं एखाद्या माणसाला पत्रोत्सव झाला त्याचा आनंद होतो, तसं या लोकांना लाघवात जर आपण बोललो ना तर पुत्रोत्सव झाल्याचा काय होतं, आनंद होतो. पुढे परंतु हे म्हणणे बरोबर नाही. एक पदाची ठिकाणी लक्षणा मांडणारास कोणत्या पदाची ठिकाणी लक्षणा मांडता असे विचारावे. त्याला विचारायचं कोणत्या पद, 2 पद आहे ना, एक जीववाचक एक ब्रह्मवाचक, काय करे. मग तुम्ही कोणत्या पदात, जीवाचे पदात करता का ब्रह्मवाचक पदात. पुढे महावाक्यातील प्रथम पदाचे ठिकाणी किंवा द्वितीय पदाचे ठिकाणी 4 महावाक्यांपैकी तत्वमसी या वाक्यात ईशवाचक पद प्रथम आहे. तत्व ईश्वराचं अशी वाक्य आहे, महावाक्य. तत्पद कोणतं आहे, पहिलं पद आहे का नाही, ईश्वरवाचक आहे. दुसरं पद जीववाचक आहे. पहिलं पद दुसरं पद. बरं, त्याच्यामध्ये आपण ईश्वर पदामध्ये जर लक्षणा केली, कोणत्या पदात लक्षणा केली ते काय होईल मग, तर नाही का लक्षणा केली एकाच पदाचं. पुढे वाचा बरं. आणि बाकीच्या तिन्ही वेदांच्या महावाक्यात जीव पुन्हा वाक्य 4 महावाक्यांपैकी तत्वमसी या वाक्यात ईशवाचक पद प्रथम आहे आणि जीववाचक पद द्वितीय आहे. आता ईश्वरवाचक पदाचा म्हणजे लक्षण आहे. ईश्वराचं लक्ष कोण आहे, ब्रह्मचैतन्य. ब्रह्मचैतन्य परत लक्षणा केली. आणि दुसरं पद कोणतं आहे, जीववाचक. मग लक्षणा केल्यानंतर काय होईल त्याचा, मग ईश्वरवाचक पद सोडून दिलं. लक्षणा कोणची केली, ब्रह्मजीव झाला. विसंगत अर्थ आहे. लक्षणा केली ना, केवळ ईश्वर पद काय केलं, टाकलं. त्याचं लक्ष कोणतं घेतलं, ब्रह्मचैतन्य. आणि जीवपदाची काय केलं, ऐक्य. म्हणजे ब्रह्म काय झालं, जीवाचे धर्म आले. संगत वाढ हे का विसंगत वाक्य आहे. विसंगती म्हणजे एका पदामध्ये लक्षणा करता येत नाही. प्रथम पदात लक्षणा करता येत मग द्वितीय पदात करा, ते पुढे आहे. आणि बाकीच्या तिन्ही वेदांच्या महावाक्यात जीववाचक पद प्रथम आहे आणि ईशवाचक पद द्वितीय आहे. फक्त महावाक्य तत्वमसी महावाक्यामध्ये पहिलं पद कोणतं आहे, ईशवाचक. बाकीचं जीव आहे. आणि तिन्ही महावाक्यामध्ये जीववाचक प्रथम आहे, ईश्वरवाचक आहे. ही गोष्ट लक्षात ठेवली म्हणजे एका पदाचे ठिकाणी लक्षणा करणे कसे निष्फल आहे हे लक्षात येईल. 4 वाक्यातील प्रथम पदाच्या ठिकाणी लक्षणा मानावी असे म्हणेल तर तत्वमसी या वाक्याचा अर्थ ईश्वराधिष्ठान ब्रह्मचैतन्य अल्पज्ञतादी धर्म विशिष्ट संसारी जीवरूप आहे अशी एकता होईल. म्हणजे ब्रह्मसुद्धा कोणत्या भावाला, जीव भावाला नाही का. एवढं मोठं ब्रह्म तुम्ही, त्याच्यावरती जीवत्वाचे काय आले, धर्म आले ना. नाही काय कुठंतरी कुस्तीचा हे होता बा, मग एक
राजाचा पैलवान आणि दुसऱ्या राजाचा पैलवान, त्या पैलवानाची कुस्ती ठरली. म्हणजे कुस्ती ठरली का ते राजे लोक पहिल्या राजाच्या पैलवानाने खालच्या दुसऱ्या राजाच्या पैलवानाला काय केलं, मारलं. म्हणलं द्या आमची बिदागिरी. त्याची बिदागिरी असते, तुम्हाला दोघाला द्यावं लागतं. द्या म्हटलं. तर म्हटलं राजा म्हणायला लागला, म्हटलंय पहा माझ्या पैलवानाला पाडलं, कोणाला, मला कुठे पाडलं म्हणलं. मग तुम्हाला मला पाडून दाखवा, काय करा, आणि मग तुम्हाला काय देऊ. त्यालाही सुद्धा काही 10-5 डाव काय होते माहिती होते की. मग तो कुस्तीमध्ये उतरला बघा. मग पूर्वीच्या पैलवानाने राजाला खाली घेतलं बघा, मानेवर ते भुक्के द्यायला काय केलं. अरे म्हणलं मारू नको बरं का. म्हणलं हे पा कुस्तीत कसं लावला, कुस्ती खेळण्याकरता आला, आता मारू नको म्हणण्यात काही अर्थ आहे का. चेंडूचा खेळ करतो, पाठीवर मारला तर म्हणलं मारू नको. मग खेळ कशाला खेळतो. त्याप्रमाणे ब्रह्म जीवत्वदशेला आल्यानंतर जीवत्वदशे आरोपित झाल्याशिवाय राहत नाही. तू नाम आहे का. जीव म्हटल्यानंतर पुनरपी जननम एकाच याच्यात भागात असते, एका अनंत जन्मापासून. मग आपण आजचे जीव का अनाधिकारापासून, त्याचा आधीच सांगता येत नाही. म्हटलं का जीव केव्हापासून झाला, काल सांगता येत नाही. मग कोणता अनादी शब्द, आरंभ सांगता येत नाही, त्याला काय म्हणायचं अनादी. मग आपण जन्माला काय अनंत जन्मामध्ये आपण फेरे केले असले पाहिजे, ते तुमच्या दृष्टांत पुढे. आणि 3 महावाक्यांचा अर्थ जीवाधिष्ठान साक्षी चैतन्य सर्वज्ञतादी धर्मवान असंसारी ईश्वर रूप आहे, अशी एकता होईल. विसंगत एकदा काय होईल. हे बा ब्रह्म एक केलं आपण टाकला, विसंगत अर्थ. मग काय ईश्वर धर्म टाकला तर लक्षणा काय राहते, ब्रह्म अधिष्ठान राहतं ना. अधिष्ठान काय झालं, जीव झाला. बरं इकडं जीवपदामध्ये केलं. कोणत्या पदामध्ये, जीवपदाचं लक्ष कोण आहे, आत्मा आहे. मग आत्मा जीव होईल. काय होईल, नाही आत्मा ईश्वर. मग आत्म्याचे धर्म वेगळे आणि ईश्वराचे धर्म वेगळे. आत्म्याच्या ठिकाणी धर्म आहे का निर्धर्म, काय निर्धर्म नाही. रूप वर्ण म्हणजे इकडूनही अडचण आहे, इकडूनही काय. 2 पदामध्ये लक्षणा केलीच पाहिजे, त्याच्याशिवाय जीव ब्रह्म ऐक्याची सिद्धी होऊ शकत नाही. आणि तुमच्या तर वेदांताचा सिद्धांत आहे जीव ब्रह्मैव, हेच तर सगळं चालतं की. दुसरं कोणताही वेदांताचा ग्रंथ घेतला तर त्यातला पहिला विषय असतो जीव ब्रह्मैव. गीतेमध्ये तरी काय आहे, लगेच परमात्मा म्हणतात तुझं समजतं मी युद्ध करणार नाही, अमकं सगळं लगेच त्याला सांगतात. त्याचा शोक निवृत्त करण्याकरता स्थितप्रज्ञाची काय सांगितली, लक्षणं सांगितली ना. स्थितप्रज्ञा म्हणजे केशा ब्राह्मी स्थिती नाही नाम प्राप्य विमयती स्थित्वास्याम. या पदा मग अर्जुनाचा शोक काय झाला, निवृत्त झाला आहे ना. शोक निवृत्त होता बरोबर ताडकन उभं राहिला. आणि पूर्वी काय झाला होता, मग नुसताच बसला होता खाली मान घालून. अरे नुसताच होता. तंतदा कृपया विष्ट अश्रुपूर्ण कुलेशन विशिदांतमिदम वाच्य. डोळ्यातून अश्रू येत होते. तंतदा कृपया विष्ट अश्रुपूर्ण. कानाला असू येते का, कोणाला लढाईला आला रडत बसला, शोभतं का सिद्धांत बाबा. नष्टोबा असू दे. ज्ञानाचा परिणाम आहे ना कशाचा. पुढे
द्वितीय पदात एकता मांडली तर याचे उलट अर्थ होईल. एकंदरीत कोणत्याही एका पदाच्या ठिकाणी लक्षणा मांडली तर महावाक्यात अर्थाचा परस्पर विरोध होईल. हे पहा, कोणत्याही वाक्यामध्ये किती लक्षणं एकच पदाच्या ठिकाणी तर महावाक्यामध्ये अर्थाशी काय येईल? जीवब्रह्म ऐक्याची सिद्धी होऊ शकणार. आणि वेदांताचा सिद्धांत आहे जीव ब्रह्मैव नापरा. इतर दर्शनकारामध्ये काय आहे? जीवब्रह्म ऐक्य कुठं आहे? फक्त आत्मविचार आहे. कोणता विचार? ब्रह्मविचार कुठं आहे बरं? आणि त्यांचे आत्मे एक आहे का अनेक आहे? वेदांत शास्त्रामध्ये आत्मे अनेक आहे का एक आहे? परिच्छिन्न आहे का व्यापक आहे? सद्रूप चिद्रूप नाही आहे का? आत्मा जडस्वरूप आहे, जडवादी आहे त्याला म्हणतात. आणि वेदांत शास्त्र हे कसं आहे? चेतनवादी आहे. आपल्या इतरांची सुंदर वेदांत वाक्याचा विचार केलेला आहे. परंतु एकंदरीत कोणत्याही एका पदाच्या ठिकाणी लक्षणा मांडली तर महावाक्यात अर्थाचा परस्पर विरोध होईल. परंतु हे इष्ट नाही. म्हणा प्रथम पदात म्हणा का द्वितीय पदात म्हणा, महावाक्याशी काय येतो? जीव पदात एक लक्षणं वाचली तरी सुद्धा विसंगत अर्थ, आणि ईश्वर पदामध्ये लक्षणं वाचली तरी जीव ब्रह्म ऐक्याची सिद्धी होऊ शकत नाही. म्हणजे विसंगत आहे. आपला जो सिद्धांत आहे जीव ब्रह्मैव, म्हणून दोन्ही वाक्यात काय केली पाहिजे? दक्षिणा केली पाहिजे. पुढे आणि जर असे म्हणेल की प्रथम किंवा द्वितीय पदाची लक्षणा करावी असे आमचे म्हणणे नाही, फक्त ईश्वरवाचक पदाच्या ठिकाणी लक्षणा करावी. मग ते ईश्वरवाचक पद प्रथम असो वा द्वितीय असो, पण हेही म्हणणे बरोबर नाही. आता म्हणलं प्रथम वाचक नाही, कोणत्या वाचकाचा पदार्थ ईश्वर वाचक करा तरी सुद्धा योग्य अर्थ होऊ शकत नाही. कारण शक्तीने लक्षणावृत्तीने सुद्धा काय होऊ शकतं? शक्तीने वृत्तीने तर नाहीच नाही, पण लक्षणावृत्तीने सुद्धा काय होऊ शकत नाही? ऐक्य होऊ शकत नाही. पुढे कारण जर ईश्वरवाचक पदाच्या ठिकाणी लक्षणा मानली तर ईश्वराचे लक्ष शुद्ध ब्रह्म आहे. त्याची सर्व अनर्थ, अल्पज्ञता, पराधीनता, जन्ममरणादी दुःख साधने यांची खान जो संसारी जीव, त्या जीवाशी एकता होईल. परंतु अशी एकता मानण्याने मोक्षाची व पुरुषार्थाची हानी होईल. मग सगळ्या जीवाचा धर्माचा आरोप येईल. कोणत्या धर्म? जीव सर्वज्ञ आहे का अल्पज्ञ आहे? सर्वशक्तिमान आहे का अल्पशक्तिमान आहे? स्वतंत्र आहे का परतंत्र आहे? हे सगळे धर्म कोणाचे आहे? आणि या धर्माचा आरोप कोणावर? ईश्वरावर, ब्रह्मा, शुद्ध ब्रह्मावर आहे ना. दोन्ही धर्माचा काय? मग करायला गेलं काय झालं काय? अशासारखं करायला गेला गणपती झालं वानर. दोन्ही पदामध्ये काय केली पाहिजे? लक्षणा करा. एका पदात लक्षणा करून काम भागत नाही. लग्नामध्ये सुद्धा दोचं ऐक्य असावं लागते का? दोचं जर ऐक्य असलं तर लग्नामध्ये काहीतरी एक विशिष्ट असतं, आणि एकाच लक्ष असेल तर कुठंतरी लग्न होतं बरं का. आणि ते लग्न असताना बरं आपलं शेवटची घटिका आली. नवरदेव तिकडे उभा आहे, वधू कोणीकडे उभी आहे. मध्यंतरी काय पडदा आहे बा. आता शुभमंगलम सावधान वगैरे अमकं अक्षता विक्षता सगळ्या काही टाकल्या. पडदा काय केला? आणि आता नवरदेव म्हणतो मला मुलगी पसंत नाही. काय म्हणतो नवरदेव? आता मुलगी काय नाही. बाप म्हणजे राहणू का तो? आजपर्यंत काय वेडा होता का? दोचं काय पाहिजे? ऐक्य एकाचा ऐक्य असून काम मागत वेदांत आहे. म्हणजे तत्पदाचे लक्ष जे असंग अद्वितीय मायारहित शुद्ध चैतन्य, ते काम कर्म अविद्याधीन
अल्पज्ञ अल्पशक्ती परिच्छिन्न पापपुण्य सुखदुःख जन्ममरण गमनागमनादी अनंत अनर्थांचे पात्र आहे. कोण? जीव. हो. जीवाच्या ठिकाणी सगळे धर्म आहे. जन्म, मरण, मृत्यू, वार्धक्य, तरुणपणा, सूक्ष्म देहाचे धर्म, स्थूल देहाचे धर्म, कारण देहाचे धर्म. झोपेमध्ये कोणता देह आहे? आहे का नाही? आता दिसतो हल्ली हा कोणता आहे? स्थूल देह आहे की. आणि राग वगैरे तर कोणता देह आहे का? तिन्ही धर्म आहे. आणि ते आपापला विकार केल्याशिवाय म्हणजे जीवत्व दशा. कोणती दशा आहे? ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी देह आहे का? त्या 4थ्या वर्षाच्या पोराला आहे ना, देह नव्हे मी हे सरीन वरदापुरे. देह म्हटलं ही उपाधी आहे. ती उपाधी खरोखरच उपाधी आहे का? ती नाशिवंत आहे. पण आपण त्याच्याशी काय घेतलेलं आहे? म्हणून जीवदशेला काय झालं? बरं, तादात्म्य सुटलं, जीवपणा काय झाला? तो जीव हे भाष सरी संपला. आत्मर्म परमात्मा. तो कशाला म्हणतात? मी शरीर आहे, या शरीर धर्मावर येतो. मी शरीर होऊन काय? मग कोणत्या पदावर येतो? मी वासुदेव तत्वता. तो कशा खाली येतो का माहीत आहे? पुढे. आणि याच अर्थांच्या ठिकाणी जिज्ञासूने बुद्धीची स्थिती केली तर तशीच स्थिती प्राणवियोगानंतर त्यास प्राप्त होईल. हे पहा, एकाच पदामध्ये लक्षणा केली आणि तशीच ठेवली त्याची. पण जीवत्व दशेला काय होईल? मग तो पात्र होईल. न म्हणताना सुद्धा जीवदशा आरोपित त्याला आल्याशिवाय राहणार. देहालाच मी म्हणतो मग ऐक, धर्म कोण पाडील? मग आहे का? देहाच्या ठिकाणी निश्चय केला. काय केला? मी किम स्वरूप आहे. माझा धर्म मला धर्म नको असं म्हटलं. शक्य आहे काय? तुमची इच्छा असो अथवा कोण विचारतं तुम्हाला? ते देह आपल्या कारणावर गेल्याशिवाय. देह तुमच्या स्वाधीन आहे का काळाच्या स्वाधीन आहे? किती लाख म्हटले एखाद्या माणसाला मी मरणार नाही, मरणार नाही, मी मरणार नाही असं म्हणता म्हणता एक दिवस राम बरोबर आहे. असं कसं झालं, असं कसं झालं, असंच होत असतं. ते काय सांगणार? साधे माणसं गेले का मोठे मोठे गेले? पीर मरे, पैगंबर मरे, संन्यासी मरे, योगी मरे, जपी मरे. ते शरीराचे नाचणे हा शरीराचा काय आहे? आणि किती जरी प्रयत्न केला तरी अविनाश असणे आत्म्याचा काय? अविनाशी तो तद्विद्धी आहे का नाही? वासंशी जीर्णानी. चांगला विचार आहे. गीतेच्या 2ऱ्या अध्यायामध्ये गोड विचार भगवंतांनी काय केलेला आहे? म्हणून नाचणे हा शरीराचा धर्म असल्यामुळे ते नत्वम शोचितुम. तुला शोक करण्याचं काही नाही. कारण शरीर जरी जात असलं तरी प्राण त्याच्याबरोबर, शरीराबरोबर प्राण मरू शकत. कारण मरणकाली जशी बुद्धी असते तशीच स्थिती प्राप्त होते. वेदाध्ययनादी महापरिश्रम करून शेवटी वेदांत विचाराने अशी स्थिती प्राप्त होत असेल तर अशी स्थिती बहिर्मुख विषयासक्त जीवांना सहज प्राप्त आहे. एवढा मोठा वेदांत शिकून जीवपणा जात नाही, काय उपयोग आहे? मग काय? मग इतर विद्या तरी बरे आपल्या कोणत्या? ब्रह्मविद्या खेरीज करून कोणत्या विद्या आहे? मग एवढा मोठा तुम्ही प्रयत्न केला आणि शेवटी उपयोग काय झाला? आहे काय? मग ब्रह्मविद्येचं फळ कोणतं आहे? मग जीवदशा नष्ट करणे हेच ब्रह्मविद्येचं काय? मग तुमचं चांगदेवाला काय थोड्या विद्याच होत्या का? सर्व विद्येमध्ये योग विद्येचं तो 6 महिन्यात समाधी लागत असे. किती इतका? आणि रिद्धी सिद्धी सगळ्या योगी पुरुषाला असते. योग रिद्धी सिद्धी सगळ्या काय असतात प्राप्त. लहान देहसुद्धा तो करू शकतो, मोठा देहसुद्धा काय करतो. ह्या सगळ्या रिद्धी सिद्धी प्राप्त असूनही सुद्धा जीवदशा कुठे गेली?
मग त्या जीवदशा नष्ट करण्याकरता चांगले 65 नावाचा कार्य आले लोटांगणी. किती वर्षाचा चांगले? 1400 वर्ष. मुक्ताबाई किती वर्षाची आहे? 1400 वर्ष. 2 टिंब काय करायचे? मग किती राहिले? 14. आणि 14च्या अर्धे. आणि तितकं वय कोणाचं होतं? आणि हा बाबा 1400. केस काळाचे पांढरे झाले, पांढऱ्याचे पिवळे झाले, पिवळे. गोड ग्रंथ तुम्हाला कल्पना आहे. 65 बघा आहे किती. संस्थेने तो पाठांतरा करता घेतला पाहिजे. गीता आहे ना, पाठांतर अमृतानुभव आहे. चांगले 65 कुठं आहे म्हणून. 65 वेळा चांगला आहे ना. त्याच्यावरती बक्षीस ठेवलं 500 रुपयाचं. 50 पोरं 65 वेळा पाठ करून टाकले. स्वस्ति स्त्री वटे सुवर्ण पौरी जगदाभा 10वी मग रास उदयला करे पुढे. मग वेदाध्ययनादी परिश्रम करण्यात अर्थ काय? वेदांत विचाराचे सकलानर्थ निवृत्ती आणि परमानंद प्राप्ती हे मुख्य फल आहे. कोणाचं? वेदांत. सकल दुःखाची परमानंदाची एवढ्या करताच वेदांत शास्त्र जन्माला आलेलं आहे. कशाकरता जन्माला आलं आहे? तुमच्या पाठीमागे असलेलं दुःख काय करायचं आणि परमानंदाचे काय करू दे. नाहीतर आपलं काय विषय बळी बोलले आले हो संसारात तुम्ही एक करा. काळदंड कुंभ पाक यातना थोडं नाही त्या यमासी. ते तर एका ईश्वरवाचक पदाच्या ठिकाणी लक्षणा करून प्राप्त होत नाही, म्हणून दोन्ही पदांचे ठिकाणी लक्षणा मांडणे अवश्य आहे. मग जीववाचक आणि ईश्वरवाचक दोन्ही पदात काय करायला लागते? वाच्यार्थ काय करायचा आणि लक्षार्थामध्ये एक ऐक्य करायचं आहे की आहे आत्मा किंवा स्वरूप आहे. उलट असं म्हणता येत नाही ब्रह्म आत्मरूप आहे हे म्हणण्यापेक्षा आत्मा ब्रह्मरूप आहे. आणि वेदांताचा काय सिद्धांत आहे. पुढे आता जर असे म्हणेल की ईशवाचक पदाच्या ठिकाणी लक्षणा न मानता फक्त जीववाचक पदाच्या ठिकाणी लक्षणा मानावी, तशी मांडली म्हणजे महावाक्याचा अर्थ असा होईल की त्वम पदाचा लक्ष जो चैतन्य भाग साक्षी तो सर्वशक्ती सर्वज्ञ स्वतंत्र जन्मादी बंधरहित ईश्वररूप आहे. या अर्थाच्या ठिकाणी मुमुक्षुने बुद्धीची स्थिती केली तर त्यास उत्तम ईश्वर भावाचीच प्राप्ती होईल आणि पुरुषार्थही सफल होईल. हे म्हणणे दिसण्यात बरे दिसले तरी तत्वतः अयुक्त आहे. न तुम्हाला ईश्वरवाचक पदाचा म्हणजे करा. मग जीवाला ईश्वर पदाची काय होईल? मग ईश्वर कसा आहे? जीवाच्या ठिकाणी जीवपदात त्याग करायचा. ईश्वर पदाची जीवाला काय होईल? प्राप्ती होईल ना. मग ईश्वर कसा आहे? परिच्छिन्न का व्यापक? पण आणखी सर्वज्ञ आहे का सर्वज्ञ? हे धर्म काय होईल? पण हे सुद्धा म्हणणं बरोबर नाही. काय नाही ईश्वर आहे नाही गौण भाग आहे हे सुद्धा काय नाही का. एखादा निवडून आलेला मनुष्य आहे आणि जरी त्याला मंत्रीपद पास झाला आहे योग्य आहे तरी मुख्यमंत्री कुठं झाला? तसा ईश्वर झाला पण ब्रह्मरूप कुठं झाला? हे म्हणणं काय नाही बरोबर आहे. कारण साध्य कोणतं आहे? ईश्वर होणं साध्य आहे का ब्रह्म होणं? पण जीव किंग सुरू झाला पाहिजे ब्रह्मरूप. हे म्हणणे झालं. कारण त्वम पदाचे लक्ष जो साक्षी तो ईश्वर रूप आहे हे म्हणणे संभवत नाही. याचा अभिप्राय असा की त्वम पदाची लक्षणा व्यापक चैतन्याच्या ठिकाणी किंवा जितक्या देशात जीवाची उपाधी आहे तितक्या देशस्थित साक्षी चैतन्याच्या ठिकाणी आहे. जर व्यापक चैतन्याच्या ठिकाणी त्वम पदाची लक्षणा म्हणेल तर ते अशक्य आहे. कारण वाच्यार्थात असणाऱ्या पदार्थांपैकी एका पदार्थाच्या ठिकाणी भागत्याग लक्षणा होते. जीवाच्या स्वरूपामध्ये व्यापक चैतन्य नाही, फक्त जीवपणाच्या उपाधी देशामध्ये
स्थित साक्षी चैतन्याचाच प्रवेश आहे. हे पहा, जीव स्वरूपामध्ये व्यापक चैतन्य नाही, कारण त्याची उपाधी किती आहे. म्हणजे उपाधीने व्याप्त चैतन्य. एखादा एक घटाकाश आहे, घटाकाशामध्ये व्यापक आकाश आहे का. कारण उपाधीच लहान आहे म्हणून आकाश सुद्धा कसं आहे. म्हणजे जीवाची उपाधी मलिन आहे, अविद्या आहे. मग काय होईल त्याच्यामध्ये व्यापक चैतन्याचा भाव होऊ शकत. म्हणजे काय झालं, अल्पज्ञ आलं. कोणता धर्म आला, मग अल्पज्ञाचा धर्म आला. फक्त जीवपणाच्या उपाधी देशामध्ये स्थित साक्षी चैतन्याचाच प्रवेश आहे, म्हणून साक्षी चैतन्याच्या ठिकाणी लक्षणा मांडली पाहिजे. व्यापक ब्रह्मचैतन्याच्या ठिकाणी मांडता येणार नाही. त्या लक्षित साक्षी चैतन्याच्या ठिकाणी सर्वांच्या हृदयात प्रेरकत्व, सर्व प्रपंचात व्यापकत्व इत्यादी ईश्वर धर्मांचा असंभव आहे. शिवाय साक्षी सदा अपरोक्ष आहे, त्याचे ठिकाणी परोक्षतादी ईश्वर धर्माचा अत्यंत असंभव आहे. आणि शिवाय मायारहित साक्षी चैतन्यास माया विशिष्ट ईश्वर म्हणणे योग्य आहे. कारण ईश्वर म्हटल्यानंतर अपरोक्ष आहे का परोक्ष आहे. मग परोक्षता धर्माला कोणता पण धर्म ईश्वर भावाला तरी परोक्षता काय आला. आणि साक्षी अपरोक्ष आहे ना. मग विरुद्ध धर्म आले ना. काय आले, एक अल्पज्ञ आणि एक सर्वज्ञ. दोघांचं ऐक्य होऊ शकत नाही पुढे. म्हणून फक्त जीववाचक पदाच्या ठिकाणी लक्षणा मानून साक्षी चैतन्याचा ईश्वराशी अभेद म्हटला तर महावाक्य असंभाव्य अर्थाचे प्रतिपादन करते असे म्हणणे प्राप्त होईल. मग एका पदाच्या ठिकाणी आपण लक्षणं मानली तेव्हा महावाक्य व्यापक स्वरूपाचं वर्णन करते असे तुम्हाला म्हणता येणार नाही. नाही का. एका मोठ्या एखादी आई असते, ती दोन्ही मुलावरती काय करते, सारखं प्रेम. मग एकावरती कमीपणा आणि एकावरती जास्तपणा, आई धर्म तिच्यावरती सिद्ध होऊ शकत. कारण आई म्हटल्यानंतर दोन्ही पोरावरती प्रेम करत असेल आणि एकावर जर करीत असेल एकावर जर करीत नसेल मग ती आई या पदाला काय होत नाही. ईश्वराचं सुद्धा आहे ना. नाही का. ईश्वराच्या, कारण इकडे परमात्मा काय म्हणतात, समोहम सर्वभूतेषु, आणि इकडे म्हणतात अनन्यात चिंतयन्तो. मग या बोलण्यामध्ये काही अर्थ आहे का. विरोध आला ना. आणि म्हणतो सगळ्या ठिकाणी कोणती बुद्धी आहे. मग विषमता आली ना. काय आली. मग ते सांगावं लागत असते विषमता नाही. तुम्ही काय व्हा, भक्त व्हा. हे सांगण्यात अर्थ आहे. काय सांगण्यामुळे भक्त व्हा. साधे भक्त होऊ नका, अनन्य काय व्हा. म्हणजे तुम्ही आलं लक्षामध्ये आमच्या प्रेमाचे तुम्ही काय म्हणा. मग आम्हाला काय सांगायचं आहे, तुम्ही आहे भक्तावरती आमचं प्रेम नसते असं म्हणण्यामध्ये कोणत्याही प्रकारचं काय नाही. पण त्याला निमित्त लावायचं. काय लावायचं आहे का. निमित्ताने भाव हे निमित्त असतं. काय असते अरे दोन्ही प्रकार असतात. एखाद्या बाईला 2 पोरं असले, एक पोराने चांगला मार्क मिळाला तर बाई त्याला पेढा देते. काय करते. आणि एक अभ्यास नसेल तर थोप काढा देते. मग थोप काढत मारणं आईचा स्वभाव आहे का. मग कशा करता मारली. अभ्यास करावा म्हणून विषमता नाही परमात्म्याचे. काय मग समोहम सर्वभूतेषु म्हणण्यामध्ये ईश्वराचं काय तात्पर्य आहे. विषमता सांगण्यामध्ये काय नाही. जैसा भाव माझ्या ठाई धरा तैसा मी खरा. नाही आलं खरं. अनन्यता आहे ना. काय पितृआदीन धर्म नाही तर इकडे काय करतो, उपासना काय दिवस करतो आणि लगेच पुन्हा आणखी स्वर्गाधिकाची प्राप्ती करण्याचा काय करतो. मग तो भक्त आहे पण काय नाही, अनन्य नाही. ते तो भक्त स्वर्ग लोकम विचार. मग लगेच अनन्यतेची व्याख्या सांगितली. अनन्यात चिंतयन्तो माम. हाड मार्ग आहे.
स्वर्गाचा कोणता मार्ग आहे? सरळ मार्ग आहे का आड मार्ग आहे? मग तुम्हीच आपण स्वर्गात जरी गेलो तरी अनुष्ठानाच्या द्वारा जीवदशा नष्ट होत असते का भोग प्राप्त होतात? विकाराचं दुःख आहे का नाही? विकाराचं दुःख नसतं तर इंद्रा पडली आणि चंद्र झाला काळा. विषयाचा धर्म आहे पण विकाराचा काय आहे? कशा करता सांगितलं तेव्हा जे ब्रह्मा ऐक्य चाललेलं आहे संपलं का? जास्त आहे का? अधिक विचार कधी करू? इथंच थांब.